आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी। त्यासाठी पाव किलो चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 वेळा चांगली धुवून घ्यावी। त्यानंतर 2 ग्लास भरून पाणी घालून रात्रभर भिजत घालून ठेवावी। जर तुम्ही त्याच दिवशी बनवणार असाल तर डाळ 4 ते 5 तास चांगली भिजत ठेवावी। तुम्ही बघू शकता डाळ किती सुंदर भिजली गेली आहे। डाळ शिजवण्यासाठी आपण कुकरचा वापर करणार आहोत। भिजवलेली डाळ कुकरमध्ये घालून घ्यावी। डाळीमध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यावे व कुकरला 2 शिट्ट्या लावून घ्याव्या। आता आपण कणिक मळून घेणार आहोत। त्यासाठी 1 वाटी मैदा, त्यामध्ये 1 चमचा कणिक, चवीनुसार मीठ, आवडीनुसार खाण्याचा रंग किंवा हळद तुम्ही घालू शकता। पिठाचा चांगला मऊसर गोळा तयार करून घेणे। पीठ मळताना थोडे थोडे करून तेल घालून घेणे। तयार झालेला गोळा 10 ते 15 मिनिटे चांगला झाकून ठेवून देणे। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर डाळीतील पाणी गाळून घेणे। डाळ गाळून झाल्यानंतर एका कढईमध्ये गाळलेली डाळ घालून घेणे। पाव किलो चणा डाळ आहे तर पाव किलोच गूळ, त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ पाव किलो घालून घ्यायचा आहे। गूळ आणि चणा डाळ एकसारखी मिक्स करत राहायची आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यावी। चणा डाळ आणि गूळ चांगले एकजीव झाल्यानंतर मॅशरच्या साहाय्याने चांगले मॅश करून घ्यायचे आहे, जेणेकरून पुरण बनवताना जास्त त्रास होणार नाही।
पुरणाचे लहान लहान गोळे तयार करून घेणे. असे तुम्ही पुरणाचे गोळे एकसाथ बनवून ठेवू शकता. लहानसा कणकेचा गोळा घेऊन त्याची वाटीसारखा आकार करून त्यामध्ये पुरणाचे सारण भरून सारण भरून गोळा चांगला बंद करून घेणे, जेणेकरून आपले पुरण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. गोळा पिठामध्ये घोळवून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी कुठेही फाटली किंवा पुरण बाहेर आलेलं नाही आहे. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता. पोलपाट गोल गोल फिरवून सुद्धा बनवू शकता. तवा गरम झाल्यावर त्यामध्ये पुरणपोळी घालून घ्यावी. असे लहान लहान फुगे आल्यानंतर पुरणपोळी आपली दुसऱ्या बाजूने शेकवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी किती टम्म अशी फुगली आहे. वरून साजूक तूप लावून दुसऱ्या बाजूने चांगली भाजून घ्यायची आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.